सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी शुक्रवारी श्री क्षेत्र पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी शुक्रवारी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे आणि नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांचा उपर्ण आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सत्कार केला। यावेळी प्रांताधिकारी सचिन इताप्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत इंगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले उपस्थित होते। कार्तिकेयन एस हे भारतातील प्रशासकीय सेवेतील 2020 बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत। ते यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते। सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पंढरपूर इथं भेट देऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि जीर्णोद्धार कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या कामाची माहिती कार्तिकेयन एस यांनी घेतली। या प्रसंगी मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या आणि करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली। प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीनं नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला।